तर मित्रांनो लई दिवसानंतर आहे तो व्हॉट्सअपवर मी व्हिडिओ आणलेला आहे, कारण की व्हॉट्सअपमध्ये खतरनाक अशा अपडेट्स आलेत आणि हे जे काही अपडेट्स आहेत ऑलरेडी आपण याच्या आधी व्हॉट्सअपवर व्हिडिओज बरेचसेच बनवले होते, पण थोडंसं आपण मध्ये तो गॅप घेतला होता. याच्यानंतर तुम्हाला आता सांगतो व्हॉट्सअपने अमेझिंग असे ते नवीन अपडेट्स आहेत ते लॉन्च केलेत आणि यातील एक जे काही अपडेट आहे ते अपकमिंग अपडेट्स आहेत, पण सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुमचा व्हॉट्सअप जे काही असेल जर तुमच्यावर जसं की आता आपल्या घरातील लहान मुले असतील किंवा तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती असेल तो जर व्हॉट्सअप यूज करत असेल तर त्यात एक नवीन अपडेट्स येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरातील पेरेंट्स असतील ते तुमच्या व्हॉट्सअपवर ते आता लक्ष ठेवणार आहेत. म्हणजे की तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये ऍड होताय, कोणत्या ग्रुपमधले स्टेटस पाहताय किंवा कोणाला मेसेज करताय किंवा कोणत्या ग्रुपला जॉईन आहात किंवा इतर कोणताही तुम्ही फंडा जर करत असाल तर आता सावध व्हा. कारण की हे जे की नवीन अपडेट्स आहेत हे अपडेट्स ते अपडेटच्या मदतीतून तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती असेल तो तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ते लक्ष ठेवू शकतो आणि हे अपडेट्स आहे ते अपकमिंग आहे. हे ज्यावेळेस फायनली येईल त्यावेळेस कसं हे काम करतं याच्यावर डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी आणणार आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट हे अपडेट्स आहेत त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला डिटेल्स मध्ये जे काही आजच्या व्हिडिओ सांगणार आहे हे अपडेट्स कसं काम करणार आहे, काय सगळं काय व्हॉट्सअपने सांगितलंच आहे, पण हे अपडेट आहे ते अपकमिंग आहे आणि हे लवकरच येणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट हे अपडेट्स राहणार आहे. याच्यासाठी चॅनल आपले सबस्क्राईब करा, कारण की याच्यावर जर मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ जर अपलोड केला तर याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. याच्यासाठी बेल आयकॉन ऑन करा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जागा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते कोणते व्हॉट्सअपचे नवीन अपडेट्स आलेत आणि लास्टचे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आहे. जर तुम्हाला लास्टचं अपडेट जर पाहिलं नाही तर तुम्ही सर्वात मोठी चूक करताय. कारण की आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे की लास्टचं मी जे अपडेट सांगतो त्या अपडेटचं नाव आहे पॅरेंट कंट्रोल नावाचं अपडेट्स आहे. सगळ्यात पहिले तर हे लक्षात ठेवा आणि लास्टला मी सगळं डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचा. अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर इथून जे की माझा पासवर्ड असेल तुम्ही टाकून घेतो. ओके, त्यानंतर व्हॉट्सअपमध्ये सगळ्यात पहिले तर स्टेटसचं एक अपडेट्स आलं आणि त्यानंतर तुम्हाला जे माहिती असेल ग्रुपमध्ये एक नवीन अपडेट्स आलं. सगळ्यात पहिले स्टेटसचं अपडेट कुठला आहे ते तुम्हाला सांगतो. मी स्टेटसमध्ये गेलो त्यानंतर एखादा रँडमली स्टेटस असेल फोटो असेल तो मी सिलेक्ट करून घेतो. जसं की रँडमली कोणताही फोटो, आता हा मी रँडमली फोटो आहे तो सिलेक्ट केला आहे. त्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला स्टिकरसाठी एक ऑप्शन भेटतो. बघू शकता इथे स्टिकरसाठी याच्यावर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर येथे बघू शकता आता नवीन एक ऑप्शन ऍड झाला सर्चचा. ओके, इथे तुम्हाला दिसत असेल. हा जर ऑप्शन तुम्हाला भेटला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भेटेल तुम्हाला जर तुम्ही व्हॉट्सअप अपडेट केला असेल तर, नाहीतर 1-2 दिवसात तुम्हाला भेटू शकतं. कारण की बीटा टेस्टिंगमध्ये सगळे अपडेट सगळ्यात पहिले तर भेटतात. ओके, इथे सर्चचा आयकॉन कशासाठी दिला सगळ्यात पहिले समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करता त्यावेळेस येथे तुम्ही याची फाइंड न्यू स्टिकर याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल तुम्ही येथून जसं की पहिले तुम्हाला काय होतं की व्हॉट्सअपमध्ये स्टिकर्स तुम्हाला पाहिजे असतात वेगवेगळे, तर त्यासाठी काय होतं थर्ड पार्टी ॲप तुम्ही इथे डाउनलोड करत होता. पण आता तसं नाही, तुम्ही डायरेक्ट इथे सर्चमध्ये क्लिक करून जसं की आता बघू शकता इथून जर मी हॅप्पी असं सर्च केलं तर बघू शकता इथे मला स्टिकर्स आहेत, भरपूर साऱ्या स्टिकर्स तुम्हाला बघायला भेटणार. अनलिमिटेड स्टिकर्स आहेत ते आता स्वतः व्हॉट्सअपने दिलेले आहेत. जसं की बघू शकता आता इथून जी काय असेल जसं की कोणते मी इथून जी की मला कशा प्रकारचं जसं स्टिकर पाहिजे तशा पद्धतीने मी टाईप केलं. जसं की इंटरनेट मी इथून ऑन करून घेतो. बघू शकता इंटरनेट जी काय असेल ते इथून ऑन केलं आहे. ऑन केल्यानंतर फेरशी मी इथून बघू शकता सर्च करतो. जसं की बघू शकता आता सर्च केलं आहे. सर्च केल्यानंतर बघू शकता तुमच्यामोर रिझल्ट तुम्ही बघू शकता किती मला जी की आहेत इथे अशा पद्धती इमोजीस भेटलेले आहेत. हे छोटंसं अपडेट आहे पण येथे तुम्हाला अनलिमिटेड इमोजीस आहेत ते भेटणार आहेत. जसं की एखाद्याचा बर्थडे असतो, जसं की आता तुम्हाला माहिती असेल बर्थडे असेल एखाद्याचा बघू शकता तर येथे बघू शकता हॅपी बर्थडे आपण हॅपी बर्थडे टाईप केलं. ओके, हॅपी बर्थडे जसं टाईप केलं त्यानंतर तुम्ही बघू शकता हॅपी बर्थडेचे किती मला इथे स्टिकर्स भेटलेले आहेत. हे स्टिकर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार. ते कुठं भेटणार ते सांगतो. सगळ्यात पहिले तर हे तुम्हाला स्टेटसमध्ये भेटणार. जसं की बघू शकता हॅपी बर्थडे असेल तर याला मी ॲड करून घेतो आणि याला इथे मी अशा पद्धतीतून इथे सेट करू शकतो. ओके, एकदम खतरनाक असे तुम्हाला इथे स्टिकर्स बघायला भेटणार. त्यानंतर तुम्हाला सुद्धा दुसरे जे काही अपडेट्स आहे हे अपडेट जे काही ग्रुपमध्ये हेच अपडेट ग्रुपमध्ये सुद्धा आलेलं आहे. जसं की रँडमली या ग्रुपमध्ये मी गेलो आणि ह्या ग्रुपमध्ये बघू शकता मला एखादं स्टिकर जर पाठवायचं असेल तर पहिले थर्ड पार्टी ॲप मी डाउनलोड करत होतो, पण आता मला त्याची सुद्धा गरज नाही. कारण की व्हॉट्सअपने सांगितलं की आता तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपमधून अनलिमिटेड स्टिकरचं भेटू शकतात. याच्यासाठी काय करायचं तुम्हाला इथे बघू शकता इथे जी काय आहे स्टिकरसुद्धा ऑप्शन भेटतो. याच्यावर जर क्लिक केलं समजा आता आपण स्टिकरवर क्लिक केलं, आता स्टिकरवर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला सगळे स्टिकर्स आहेत ते बघायला तर भेटतात, पण येथे सुद्धा सर्चचा ऑप्शन आलेला आहे. याच्यावर जर तुम्ही सर्चच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं त्यानंतर येथे जर सर्च केलं जसं की आता बघू शकता इथून जी की असेल हॅपी बर्थडे सर्च केलं. ओके, सर्च नुसतं करायचं आणि तुम्हाला इथे बघू शकता रिझल्ट तुमच्या मोहर आहेत. एकदम खतरनाक असे रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहेत. यातून कोणता आवडेल ते अशा पद्धतीने सिलेक्ट करून सेंड करू शकता. ओके,
जसं की तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथून सर्च करू शकता. दुसरं जे काही अपडेट आहे ते व्हॉट्सअपमधलेच आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले तिथे प्रोफाईलच्या वर क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर येथे तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला ओळखायचं. जसं की आता रँडमली तुम्ही वरच असणार आहे. ओके, जसं की आता बघू शकता इथे मी आहे. ओके, खाली थोडंसं मी ब्लर केलं आहे. ओके, तर याच्यावर मला क्लिक करायचं. जसं की आता याच्यावर मी क्लिक केलं तर येथे अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे. मेंबर टॅग म्हणजे काय तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. येथे जसं की समजा आता मी इथून ऑनलाईन जर तिथे टाईप केलं, जसं की आता बघू शकता ओनली मी टाईप केलं. ओके, आणि सेव्ह केलं. ओके, सेव्ह केल्यानंतर आता बघू शकता जे की माझ्या बघू शकता यू लिहिलं आहे म्हणजे माझं नाव आहे त्या खाली बघू शकता ओनली आलेलं आहे. अशा पद्धतीतून तुम्ही मेंबर टॅग असेल ते तुम्ही स्वतःला करू शकता. अशा पद्धतीने तिथे ग्रुप ॲड सुद्धा आहे ते तुम्ही टाकू शकता. जे पाहिजे ते तुम्ही तिथे आता टाकू शकता. हे एक अपडेट्स आलेलं आहे. ओके, हे एक फायनली हे अपडेट्स आलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट असते की जसं की आता समजा काय झालं, आता सगळ्यात पहिले व्हॉट्सअपमध्ये मी गेलो. ओके, आता इम्पॉर्टंट एक गोष्ट तुम्हाला सांगतो. व्हॉट्सअपच्या आपण एखाद्या ग्रुपमध्ये ॲड आहे, जसं की रँडमली ह्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे आणि ह्या ग्रुपमध्ये एखादा नवीन व्यक्ती जर ॲड झाला आणि आपल्याला त्याची जर डिटेल्समध्ये DP किंवा त्याचा जे की नंबर किंवा काय सगळ्या डिटेल्स माहिती काढायची असेल तर आपण काय करतो पहिले, जसं की आता रँडमली कोणतेही व्हॉट्सअपचं जे की असेल ग्रुप ओपन करून घेतो. जसं की आता बघू शकता तर आपण काय करतो पहिले त्या लोगोवर क्लिक करायचं आणि त्यानंतर बघू शकता अशा लोगोवर क्लिक केलं त्यानंतर याच्या डिटेल्सवर केलं इथून आपण सगळी काय डिटेल्स आहे ती काढू शकतो. आता तसं नाही, जसं तुम्ही आता बघू शकता मेसेज त्यानं सेंड केला आणि जसं की आता बघू शकता येथे जर याच्यावर क्लिक केलं तर बघू शकता अशामध्ये मला खालून वर अशामध्ये प्रोफाईल जी की असते आपली ती पूर्णपणे येताना दिसणार म्हणजे पॉपअप शो होणार आहे. हे एक नवीन अपडेट्स आलेलं आहे. आणि आता तुम्हाला मोरले एक अपडेट सांगतो. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ग्रुपमध्ये ॲड केलं, हे रँडमली जी काही अपकमिंग अपडेट्स आहेत जे की लास्टची 2, तर एखाद्या रँडम व्यक्तीला ग्रुपमध्ये ॲड केलं आणि त्या व्यक्तीला ह्या ज्या आधी ग्रुपमध्ये काय घडलं, कशाविषयी टॉपिक चर्चा झाली किंवा कोणतं चॅटिंग केलं हे जर त्याला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला ती शेअरसुद्धा ती चॅट पूर्ण आहे ती शेअर करू शकता. हे एक नवीन अपडेट्स आहे आणि हे अपडेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी कन्फर्म व्हिडिओ बनवणार आहे. आणि लास्टचं सर्वात इम्पॉर्टंट जे काही अपडेट्स आहेत जे की तुम्ही लास्टपर्यंत पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिलाच असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा. याच्यावर मी डिटेल्समध्ये लास्टच्या जे की अपडेट्स आहे याच्यावर व्हिडिओ मी ज्यावेळेस बनवेन त्यावेळेस नोटिफिकेशन येऊन जाईल. हे जे काही अपडेट्स आहे पॅरेंट्स कंट्रोल नावाचं अपडेट्स आहे. म्हणजे हे काम कसं करतं सगळ्यात पहिले तर समजून घ्या. जसं की आता व्हॉट्सअप असेल बघू शकता, व्हॉट्सअपमध्ये मी गेलो त्यानंतर रँडमली माझा जे की एखादा ग्रुप असेल जसं की आता बघू शकता हा ग्रुप आहे. ओके, जर समजा आता काय करू शकतात जे की माझ्या घरातले पॅरेंट्स जे की असतील लहान मुलांना तुम्ही जर व्हॉट्सअप खोलून दिला असेल तर त्यांच्या घरातील लहान मुले जी की आहेत त्यांच्यात काय करू शकता तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जे की पॅरेंट कंट्रोल नावाचं एक नवीन ऑप्शन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर आहे ते त्यांच्या लक्ष ठेवू शकता. ते कोणत्या व्यक्तीशी बोलत आहेत, कोणाचा स्टेटस पाहतात किंवा अनोळखी व्यक्तीला मेसेज कोणता करता आहेत का नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुमचे पेरेंट्स आहेत त्यांच्या हातात राहणार ते कंट्रोलसुद्धा करू शकतात आणि ते बघूसुद्धा शकतात. याच्यामुळे पहिलेच सांगतो आता कोणाला मेसेज करणं एकदम इझी राहिलेलं नाही आणि हे अपडेट आहे लवकरात लवकर येणार आहे. यात तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा तुम्ही असेल स्वतः तरीसुद्धा ते तुम्ही त्यात येऊ शकता. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही मुलगीला जर मेसेज करत असाल तर थोडंसं सावध व्हा. मेसेज करायचा असेल तर इंस्टाग्राम यूज करा कारण की व्हॉट्सअप आता डेंजर झालं आहे. कारण की व्हॉट्सअपमध्ये ते आता तुमचे पेरेंट्स जे काही असतील ते लक्ष ठेवू शकता. स्टेटस असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर कोणत्याही रँडमली व्यक्ती किंवा बाबू शाना किंवा कोण असेल तुमचे बाबू शाना त्याशी तुम्ही चॅटिंग करत असाल तर सगळे चॅटिंग आहे ते तुमच्या घरातले व्यक्ती पेरेंट्स आहेत ते बघू शकतात आणि नंतर काय होईल ते तुम्ही रिॲक्शन ते करू शकता. जरी हे अपडेट्स जे की आहेत ते इतके अपडेट्स व्हॉट्सअपने ते आता लॉन्च केलेत. यातील कोणते कोणते अपडेट्स भेटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण की हे अपडेट्स आहेत ते आपण कव्हर केलेच नव्हतं, व्हिडिओ जास्त दिवस झाला आला नव्हता. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट साईड करा अजिबात भावानं विसरत जाऊ नका कारण की मराठीमध्ये अशामध्ये कंटेंट्स कोणीसुद्धा आणत नसतो. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.